नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा या सिनेमामधून एक गोष्ट मात्र चांगली झाली की तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला लागून असलेली कवी कलश यांची छोटेखानी असलेली समाधी पुन्हा प्रकाशझोतात आली आणि इतिहासातील कवी कलश हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं। अगदी पूर्वीपासून इतिहासाच्या पानांवरती वादग्रस्त भूमिका घेऊन उभे राहिलेले छत्रपती संभाजी महाराजांचे परम मित्र आणि स्वराज्याचे छंदोगामात्य असा ज्यांचा अभिषेक झाला ते कवी कलश। छावा सिनेमा रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावरती मैत्रीचे प्रतीक म्हणून ज्यांचे उदाहरण दिले जाते ते कवी कलश होते कोण, आले कुठून? खरंच छत्रपती संभाजी महाराजांची आणि त्यांची मैत्री इतकी घट्ट होती का की आजकालच्या सो कॉल्ड इतिहासकारांच्या मते ते खरोखर औरंगजेबाचे हेर होते? चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, स्वागत आहे तुमचं आपल्या सह्याद्री वडे ट्रेकर्स युट्यूब चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण स्वराज्याचे छंदोगामात्य कवी कलश यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। कवी कलश हे कान्यकुब्ज ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटी दरम्यान ते महाराजांना भेटण्यासाठी आले आणि त्यानंतर ते तिथेच त्यांच्या सेवेत रुजू झाले आणि तेव्हापासूनच ते छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत असावेत असे पुरावे आपल्याला मिळतात। कवी कलश हे छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून त्यांना भेटण्यासाठी आले होते। महाराजांची आग्र्याहून सुटका झाल्यानंतर लांबचा पल्ला असल्या कारणाने महाराज जेव्हा शंभूराजांना मथुरेमध्ये कृष्णाजी पंत यांच्या घरी ठेवतात तेव्हा कवी कलश त्यांच्या सोबत असावेत असा अंदाज बांधला जातो आणि त्याच भेटीत त्यांची घट्ट मैत्रीही झाली। त्याचबरोबर सन 1676 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी जी दक्षिण दिग्विजय मोहीम काढली त्या मोहिमेत सुद्धा कवी कलश सोबत होते असे पुरावे आपल्याला मिळतात। कवी कलश हे शाक्तपंथी वामचारी मार्गाचे होते। त्यांनी अनेक अनुष्ठाने सुद्धा केली होती। सन 1678 साली जेव्हा शंभूराजांनी कलशाभिषेक केला त्यावेळी सुद्धा कवी कलश तिथे उपस्थित होते। अशा प्रकारचे अनेक पुरावे त्यांच्याबद्दल मिळतात। कोणत्या तरी राजाकडे आश्रित म्हणून जाणे व त्या राजाचा पराक्रम व राजवृत्ती यावरती स्तुती कविता करणे हे त्यांचे पिढीजात काम होते। हळूहळू त्यांचे स्वराज्यात महत्त्व वाढू लागले। शंभूराजांसोबत त्यांच्या सल्लामसलती होऊ लागल्या, पण त्याच वेळी काही लोकांना या गोष्टी खटकत होत्या। त्यांच्या विरुद्ध राजकारण सुरू झालं, कट कारस्थानं चालू झाली, पण शंभूराजांना त्यांच्यावरती विश्वास होता आणि म्हणून ज्यावेळी शंभूराजांचा छत्रपती म्हणून अभिषेक झाला त्याच वेळी कवी कलशांचा छंदोगामात्य म्हणून अभिषेक करण्यात आला। त्यांना अष्टप्रधान मंडळात सामील करून घेण्यात आले। त्याच वेळी शंभूराजांना भरपूर ठिकाणांवरून विरोध झाला आणि याच कवी कलशांनी पुढे जाऊन स्वराज्यात कट कारस्थान करू पाहणाऱ्या व शंभूराजांचा जीव घेऊ पाहणाऱ्या अण्णाजी दत्तो व त्यांच्या सहकाऱ्यांचे खरे चेहरे शंभूराजांसमोर आणून त्यांना शिक्षा दिल्या। त्यांनी स्वराज्याच्या शत्रूंची झुंज दिली, लढाया केल्या व वेळच्या वेळी त्यांची स्वराज्य निष्ठा व स्वामीनिष्ठा दाखवून दिली। काहींच्या मते त्यांनी मुद्दाम स्वराज्यातील काही मंत्र्यांना शिक्षा द्यायला लावल्या, तर काहींच्या मते ते औरंगजेबाचे हेर होते। पण कुणीही कितीही काही म्हणलं तरी आमचे राजे एवढे अज्ञानी किंवा अजाण नव्हते की ते कुणाशीही मैत्री करतील किंवा कुणालाही जवळ करतील। कवी कलश हे त्यांच्या मैत्रीसाठी पूर्णपणे लायक होते हे त्यांनी वेळच्या वेळी दाखवून दिले आणि याच कवी कलशांनी छत्रपती संभाजी महाराजांसोबत तो मृत्युंजय थरार सहन केला व अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ठामपणे राजांना साथ दिली हे मात्र नक्की। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला किती माहितीपूर्ण ठरला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या सह्याद्री वडे ट्रेकर्स या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय शिवराय।